हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. आता शाळा चालू झाल्या आहेत. मस्त अशी सुट्टी आपण एन्जॉय केली आणि आता शाळेला जाण्यासाठी सर्व मंडळी सज्ज झाली आहे. मुलांबरोबर पालकही तयार झालेले आहे. तर अशा जर उशीर झाला उठायला तर सगळंच खेळ मुसळात अशी परिस्थिती होती. अशा वेळेस आपण काहीतरी बाहेरून आणून ठेवतो, पण ते कसे बनवलेले असते हे मात्र आपल्याला माहीत नसते. मुलांना बाहेरून काहीतरी खाऊ घालणे हे कितपत योग्य असते, म्हणून म्हटलं काहीतरी घरातच बनवूया आणि सगळेच जण ते एन्जॉय करू देऊया. आज आपण अशीच मस्तपैकी जिरा खारी बनवणार आहोत. अगदी 1.5 कप मैद्यामध्ये मैदा आणि साठा लावून ती खारी बनवणार आहोत. तर चला बघूया त्याचे साहित्य. तर जिरा खारी बनवण्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे. मैदा हा 1.5 कप आपण घेतलेला आहे. मेजरिंग कपने मी हा मोजून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे 1 चमचा जिरे घेतलेले आहे. त्याचबरोबर साठा लावण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, थोडंसं मीठ आणि 6 चमचे हे साजूक तूप वितळून घेतलेलं आहे. तर आता आपण तयारीला लागूया. तर इथे मी हा चाळून घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे आणि मोजून पण घेतलेला आहे. तर हा बरोबर 1.5 कप इतका तो मैदा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, साधारणतः पाव चमचा इतकं मीठ टाकूया. त्याचबरोबर इथे हा आपण 1 चमचाभर आपण जिरे घेतलेले आहे. साधारणतः पाऊण चमचा इतकेच ते भरलेले आहेत. तर आपण ते टाकून घेऊया आणि साधं तेल आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. हे साधारणतः 4 चमचे इतके साधं तेल आपण, म्हणजे कोमट केलेलं नाही हे, तर ते आपण टाकूया. साधं पोळे खायच्या चमच्याने आपण 4 चमचे तेल टाकूया. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. सर्व तेल हे सगळ्या पिठामध्ये लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण आता ते मळून घेऊया. थोडं आपण पाणी टाकून चपातीपेक्षा थोडंसं आपण घट्ट मळूया. असं आपण ते मळून घेतलेलं आहे. तर आता हे 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आता आपण साठा बनवून घेऊया. साठा बनवण्यासाठी हे इथे 6 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. त्यामध्ये आता आपण 3 चमचे मैदा टाकूया. आता हे मस्तपैकी आपण असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. आता बरोबर आपल्याला 15 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण ते थोडंसं मळून घेऊया. आता थोडंसं आपण त्याच्यावरती थोडं स्ट्रेच करून घेऊया. आता याचे आपण 6 गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण ते व्यवस्थित लाटून घेऊया. आता ह्या सगळ्या आपण आता ह्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ह्या साईजमध्ये लाटलेले आहे. म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने. आता हा साठा आपण लावून घेऊया. खूप असं साठा लावायचा नाही तो. त्यावरती थोडंसं पीठ आपण टाकून देऊया. त्यावरती दुसरी पोळी आपण त्याच्यावर ठेवून देऊया. तर याच्यावरती पण साठा लावून देऊया. आता याला पण साठा लावून देऊया. थोडासा मैदा आपण याच्यावरती पण टाकून देऊ. दुसरी पोळी पण आपण उचलून घेऊ.
साठा आता आपण त्यालाही थोडासा आपण लावून देऊ. तिसरी पोळी आपण त्याच्यावरती ठेवून घेऊया आणि याला पण साठा आपण लावून घेऊया. यावरती पण आपण थोडंसं पीठ टाकूया आणि आता हे जे आहे हे अर्ध्या भागापर्यंत आपण दुमडून घेऊया. यालाही थोडासा साठा आपण लावूया. तर आपण इकडनं पण आपण थोडंसं अशाच पद्धतीने आपण आता आपण अर्ध्या भागात आपण असा दाबून घ्यायचं आणि आता हे दोन्ही आपण 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये जिथे बर्फ साठत नाही खालच्या भागात तर तिथे आपण ठेवून देऊया. आता याला 15 मिनिटं आता झालेली आहे. तर आता आपण ते लाटून घेऊया. त्या शेपमध्ये आपण ते फोल्ड केलेलं आहे त्याच शेपमध्ये आपल्याला ते लाटून घ्यायचे. तोपर्यंत मी ते गरम करायला ठेवले. अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे. तर आता आपण ते कट करूया. आपल्याला ज्या आकारात आपल्याला खारी पाहिजे त्या आकारात आपण ती कट करून घ्यायची. त्यात आपण काढून घेऊया. आता थोडंसं आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण थोडं टाकून बघूया. अशा सुंदर अशा ह्या खाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या मी खाऱ्या तळलेल्या आहेत. ह्या तुम्ही बेक पण करू शकता. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर मला कमेंट्सही द्या. धन्यवाद.